सातारा शहर डीबी पथकाने अट्टल वाहन चोर नागेश हनुमंत शिंदे यास अटक केली आहे। आरोपीकडे 7 चारचाकी, 4 मोटरसायकल आणि 6 चारचाकी वाहनांच्या चेसिस प्लेट्स जप्त करण्यात आल्या। एकूण 73 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर व उपविभागीय अधिकारी राजू नवले यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातील चोरीच्या प्रकरणांचा शोध घेतला। आरोपी नागेश हनुमंत शिंदे याच्यावर यापूर्वी 150 पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले आहेत। सलग 2 महिन्याच्या तपासानंतर सातारा शहरामध्ये पेट्रोलिंग दरम्यान त्यास ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने अनेक ठिकाणाहून 3-4 महिन्यात 30 पेक्षा जास्त चारचाकी वाहन चोरी केल्याची कबुली दिली। पोलीस आता या प्रकरणात आणखीन तपास करत आहेत व आरोपीकडून चोरी केलेल्या सर्व वाहनांचा शोध घेत आहेत। सातारा शहर पोलिसांतर्फे त्यांच्या डीबी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांतर्फे फार चांगली कामगिरी झाली, ज्याच्यात नागेश शिंदे हा एक आंतरराज्यीय वाहन चोरणारा क्रिमिनल जो शिताफीने त्यांच्या डीबी स्क्वॉडनी पकडलेला आहे, ज्याचा गेले 1.5-2 वर्ष सातारा पोलीस शोध घेत होतं आणि इतरही जिल्ह्यांमध्ये त्यांनी खूप साऱ्या चोऱ्या केल्यात। जवळजवळ 150च्या वर वाहन चोरीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत आणि विविध ठिकाणून त्यांनी गेल्या 3-4 महिन्यात 30 ते 40 गाड्या चोरल्यात। याच्यामध्ये आत्तापर्यंत आपल्याला जवळजवळ 7 4 व्हीलर, 4 2 व्हीलर आणि 7 चॅसिस ज्या स्क्रॅप केलेल्या गाड्या आहेत, अशा एकूण 18 गाड्या रिकवर झालेल्या आहेत। अजूनही काही रिकवर होतील। याच्यावर खूप सारे गुन्हे आहेत आणि याचा शोध बरेच दिवस चालू होता आणि याच्यात मला वाटतं आमच्या सातारा शहरचे जवळजवळ 3 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत आणि बाकी निपाणी, सदलगा, चिकोडी, कागल, पंढरपूर शहरमधलं काही आहे, सांगलीमधले आहेत, सोलापूरमध्येही काही आहेत आणि अजूनही शोध चालू आहे। अशी एक चांगली कामगिरी सातारा शहर पोलिसांच्या तर्फे आणि त्यांच्या डीबीतर्फे झालेली आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।